तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस. तर काल गौरींचं आगमन झालं आणि आज दुसरा दिवस आहे. तर सकाळी सगळं आवरून इथं आम्ही निघालो होतो शेतामध्ये जायला. तर गौरीच्या पूजनासाठी सामान आणायचं होतं. हरळ, आघाडा ते त्यामुळेच ना इथं शेतात गेलो होतो आम्ही. तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सकाळी ना अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर रांगोळी काढली होती छान महालक्ष्म्यांसमोर आणि मग ना इथं पोहे बनवायला घेतले होते. मी नैवेद्य सुद्धा दाखवायचा होता. तर पोहेच आता मी दाखवणार होते आणि त्यानंतर संध्याकाळी ना पुरणपोळीचा स्वयंपाक देखील करायचा आहे. तर इथे काल गॅस संपला होता आमचा आणि त्यामुळेच ना मी इथं चुलीवरती पोहे बनवायला घेतले होते. आता सरपण सगळं ओलं झालंय ना म्हणून ते पेटतच नव्हतं लवकर. पण कसं तरी पेटवलं आणि त्यानंतर इथं पोहे बनवायला घेतले होते मी. तर आता ना सगळं आवरून आम्ही जाणार आहोत. तर गॅस भरून आणायचा आहे आणि त्यानंतर ना गौरींसाठी सामान पण आणायचं आहे पूजेचं. खूप जास्त सामान लागतं आणि त्यानंतर ना पुरणपोळीचा स्वयंपाक देखील करायचा आहे. आज खूप सारी कामं आहेत. एवढा व्हिडिओ शूट नाही केलेला, थोडा शूट केलेला आहे. तेवढाच दाखवण्याचं म्हणजे दाखवतेय मी. तर इथं मग आता पोहे करून घेते मी आणि जाळच लागत नव्हता. खूप जास्त ओला आहे सर पण पाऊस झाल्यामुळे ना माझ्या सासूबाईंनी आतमध्ये पण ठेवलं नव्हतं. त्यांना वाटलं आहे गॅस त्यामुळे ना ते ठेवतच नाहीत असं काही. पण अचानकच गॅस संपला. तर इथं निघलो होतो आम्ही रानात जाण्यासाठी. तर इथं मी गाडी चालवत होते. मला हे बोलले, की "कोणी नाहीये रस्त्यावर चालव तूच." मला गर्दीतून एवढी जमत नाही. पण आता इकडे गर्दी नाहीये ना त्यामुळेच चालवत होते मी. तर इथं ना हे व्हिडिओ शूट करत होते आणि त्यानंतर इकडं ते तरोडाचे फुलं दिसतायत ना, तर ते घेण्यासाठी हे गेले होते. तर पूजेसाठी लागतं ते आणि त्यानंतर अजून पुढे काय-काय लागतं ते सगळं दाखवते मी. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे ना आम्ही शेतामध्ये आलो होतो. आमच्या तिथून बोदेगाव आणि आमच्या गावाच्या दोन्हींच्या मध्येच आहे आमचं शेत. तर शेतात आलो आणि त्यानंतर इथं आमच्या शेतामध्ये शाळा सुद्धा आहे बघू शकता तुम्ही. तर 1ली ते 5वी अशी शाळा आहे. मराठी शाळा आहे ती आणि त्यानंतर इथं आता चाललो होतो शेतामध्ये. तर इकडं ना खूप जास्त सरकी म्हणजे सरकीच लावतात. कापूस आहे ना तो लावतात आमच्या तिकडे. दुसरं काही लावत नाही जास्त आणि आमच्या रानात देखील कापूसच लावलेला आहे आणि त्यानंतर आमच्या कापसाला खूप जास्त दोड्यासुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे आता थोड्या दिवसात कापूससुद्धा येईल त्याला आणि त्यानंतर इथं आता हे आहे ना, हे लोकांचं आहे शेत. त्यानंतर पुढं ते लिंबाचं झाड दिसतंय ना, तिकडे आमचं शेत आहे. तर इथूनच रस्ता आहे जाण्यासाठी. बघू शकता आता चाललीच आहे मी आणि आमच्या विहिरीमध्ये ना एवढे खोपे केलेले आहेत म्हणजे चिमण्यांचे घरटे आहेत खूप जास्त. मी आता दाखवते तुम्हाला पुढं. तर ना हे मागून व्हिडिओ शूट करत होते. मला बोलले, "हळू चल." पूर्ण खाली ना चिखल होता. पाऊस झालेला आहे इकडे आणि पूर्ण पायसुद्धा भरलेले होते चिखलाने आणि त्यानंतर आता गेलोय आम्ही पुढे आणि बघू शकता ही आमची समोरची दिसतीये ना तर ती आमची सरकी आहे आणि त्यानंतर खूप छान वाटत होतं इथं आल्याच्या नंतर. बघू शकताय तुम्ही पहिल्यांदा ना मी इथंच म्हणजे यायचे. आम्ही जेव्हा गावी राहायचो ना तेव्हा आम्ही शेतामध्ये सुद्धा सगळी कामं केलेली आहेत. तर आता एवढं नाहीये होत, शक्य होत. आम्ही येतो 2-3 दिवसांसाठी आणि लगेच नगरला वापस जातो. त्यामुळं एवढं काही कामाचं याचं म्हणजे हेच नाही होत आणि त्यानंतर आता इथं ना आलो होतो. बघू शकता ही आमची विहीर आहे आणि खूप जास्त खाली पाणी आहे. तर ही विहीर ना पहिल्यांदा नव्हती इथं, आता खणलेली आहे आमच्या लग्नाच्या नंतर आणि त्यानंतर इथं वरती रिंगा देखील टाकलेल्या आहेत विहिरीला. अगोदर अशीच ठेवली होती. मग त्यात खूप जास्त गाळ झालेला होता आणि त्यानंतर ना मग असं साईडने बांधून घेतलं त्याला. तर इथं पाणी काढण्यासाठी दोरी वगैरे लावलेली आहे आणि इकडं ना बादली ठेवलेली आहे. जर कुणी शेतामध्ये आलं आणि लाईट वगैरे नसली तर पाणी पिण्यासाठी ना मग काढावं लागतं असं पाणी शेंदून. तर बघू शकताय पाणी आहे खाली आणि त्यानंतर मोटरी देखील टाकलेल्या आहेत 2-3 जणांच्या. बघू शकता इथं मोटर टाकलेली आहे. तर आमच्या शेजारी ना त्यांना पाणी दिलेलं आहे पिण्यासाठी. त्यांचीच मोटर आहे ती आणि ही आहे आमची आणि इथं बादली ठेवलेली आहे पाणी पिण्यासाठी. कोणी शेतामध्ये आल्याच्या नंतर जर लाईट नसली तर. इथं आहे आंब्याचं झाड आहे बघू शकता. यावर्षी त्याला नक्कीच आंबे येतील. तर मागच्या वर्षी पण आले होते पण एवढे जास्त नव्हते आले. यावर्षी खूप जास्त येतील बघू शकताय तुम्ही आणि इथं ना लिंबोणीचं झाड सुद्धा आहे. त्याला आत्ताच नाही येणार लिंब अजून छोटं आहे ते आणि त्यानंतर हे बघत होते काय-काय आहे, काय-काय नाही. आता माझ्या सासूबाई ना एवढ्याच शेतामध्ये येतच नाहीयेत. नाहीतर इथं सगळं ना खूप स्वच्छ असतं. अजिबात गवत वगैरे नसतं. आता त्या थोड्याशा आजारी आहेत त्यामुळे ना घरीच असतात त्या आणि इथं त्यामुळेच गवत झालेलं आहे. आता शेतामध्ये ना हे झाडं देखील लावलेले आहेत भाज्यांचे त्याचे. तर इथं गवारीच्या शेंगांचं झाड सुद्धा लावलेले आहेत. खूप जास्त आहेत
आहेत शेतामध्ये आंबाड्याच्या भाजीचे पण आहेत. आता पूजेसाठी ना म्हणजे 16 प्रकारच्या भाज्या बनवाव्या लागतात महालक्ष्म्यांना नैवेद्यासाठी. तर इथं ना मग आता गवारच्या शेंगा घेत होते मी आणि पुढे बघू अजून आहे का काय. त्यानंतर काही भाज्या आहेत घरी आणि ज्या नाही आहेत ना त्या आम्ही शेतातून नेणार आहोत. आंबाड्याची भाजी सुद्धा न्यायची आहे आणि इथं ना हरळ घेतली होती मी पूजेसाठीच मग. तर गावोगावी जशी परंपरा आहे तसं ते पूजा करतात. तर आमच्या तिकडे ना अ, महालक्ष्मीची संध्याकाळी पूजा असते ना तेव्हा ना रुटीचे पानं लागतात. त्यानंतर आघाडा लागतो, हरळ लागते आणि तरवाड्याची फुलं देखील लागतात. तर हे लागतं पूजेसाठी. तर गावोगावी प्रथा असते वेगवेगळं काही करण्यासाठी तर ते तसं करू शकतात. तर आमच्या तिकडे जसं आहे तसं मी दाखवतीये. त्यानंतर इथं हरळ आघाडा घेतला मी आणि आता रस्त्याने रुटीचं झाड दिसलंय ना तर तिकडून मग घेणार आहोत रुटीचे पानं आणि आमच्या तिथे जातानाच केळीचा बाग सुद्धा आहे. तिथून आम्हाला केळीची पानं देखील घ्यायची आहेत नैवेद्य ठेवण्यासाठी. तर आता इथे बघू शकता तुम्ही केळीचे 4 पानं घेतलेले आहेत. तर माझ्या आईच्या तिथे पण महालक्ष्म्या असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझं माहेर गावातच आहे. त्यामुळे ना तिच्यासाठी पण 2 पानं घेतले होते मी आणि आता इथे डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला दाखवतीये. तर आता पूर्ण मग गॅस ते भरून आणला होता आणि पटपट स्वयंपाक करून घेतला मी. इथं सगळा स्वयंपाक करून झाला होता. बघू शकता 16 प्रकारच्या भाज्या बनवल्यात. आता फक्त पोळ्या करायच्या राहिल्या आहेत. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे करून. आता ना मी अगोदर रांगोळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर ना पोळ्या देखील करणार आहे. तर नैवेद्यासाठी अगोदर नैवेद्य करून ठेवलेत. तर इथं ना मग साडी वगैरे चेंज करायची होती. आता मला तयार व्हायचं होतं. तर इथं अगोदर रांगोळी काढून घेतली. छान डेकोरेशन केलं होतं. संध्याकाळी खूप छान वाटत होतं आरतीच्या वेळेस ना असं डेकोरेशन ते केल्यावरती. तर फुलांचंच केलं होतं सिंपलमध्ये मी. उशीर पण झाला होता आणि सकाळी ना स्वयंपाकाला देखील उशीर झाला होता लागायला. त्यामुळे संध्याकाळी म्हणजे आवरलंच नव्हतं लवकर. तर इथं आता सगळं आवरून झालंय माझं आणि बघू शकता अशा प्रकारे ना इथं साईडला दाखवते मी तशा प्रकारे ना दिवे बनवावे लागतात. पुरणाचे दिवे म्हणजे एका महालक्ष्मीचे 21 दिवे. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे. तर 21 दिवे एकीचे बनवावे लागतात. तर दोघींचे 21-21 असे दिवे मी बनवलेले आहेत आणि त्यानंतर ना दोघींच्या 21-21 वाती सुद्धा लावाव्या लागतात. मोठा पुरणाचा एक दिवा केलेला आहे आणि त्यामध्ये ना सर्व दोघींच्या वाती लावायच्या आहेत आणि बघू शकता हे शेतामधून आणलेलं रुटीचे पानं ते आहेत आणि त्यावरती ना 2 हळदी-कुंकाचे कापसाचे हे देखील ठेवलेले आहेत आणि आता ना संध्याकाळची वेळ झाली होती तर मी तयार झाले होते. सिंपलच आवरलं होतं आणि त्यानंतर ना महालक्ष्म्यांना इथं वस्त्र देखील घालायचे होते कापसाचे जे आणले होते ते. तर मी ह्यावेळेस ना विकतच आणले होते. दरवर्षी मीच बनवत असते. तर हे विकतचे बघू शकता इतके छोटू-छोटू होते एकदम आणि त्यानंतर इथं घातलेत मी आणि पिल्लांना देखील घातलेत महालक्ष्मींच्या आणि इथं नैवेद्याचं पान वाढवून घेतलंय मी. केळीवरतीच नैवेद्य वाढले होते बघू शकताय. अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुरणपोळी ना आमच्या इकडे एकीला 5 ठेवतात आणि एकीला 4 ठेवतात. तर तुमच्या तिकडे किती ठेवतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथं मग नैवेद्य दाखवून झाला आणि त्यानंतर आरती देखील करायला घेतली होती. ते आम्ही आरती वगैरे झाली आणि आता ना जेवायचं होतं आम्हाला सगळ्यांना. त्यानंतर जेवण वगैरे झाले आणि परत ना मग हे पण भरून ठेवायचं होतं. म्हणजे हळदी-कुंकाचं भरून ठेवतात. तर ज्या दिवशी महालक्ष्म्या जेवतात ना त्या दिवशी संध्याकाळी त्या एकमेकींना हळदी-कुंकू देखील लावतात. तर माझ्या गौराई कशा दिसतायत कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.